नमस्कार मित्रांनो. तर आज नागपंचमी आणि पहिला श्रावण सोमवार असल्यामुळे मी रेडी झाले आणि मग आमच्या काकू स्वयंपाकवाला आला होता. तर आज पोळी बनवू नाही म्हणून त्यांनी वाटीच्या सहाय्याने मला पुऱ्या बनवून दिल्या आणि मी एकटीच असली तर मी एवढ्या पुऱ्या खाणार का? हा प्रश्न माझ्या मनात आला. तर काकूला पण अंदाज न आल्यामुळे एवढ्या पुऱ्या माझ्या हातापदरी पडल्या, तर आपण मे बी संध्याकाळी कोणाला त्या देऊया. मग तेवढ्यातच मनाला विचार आला, की अरे दिवसाची सुरुवात तर झाली पण आपण चहाच नाही पिलो. मग काय गॅस वरती पातेलं ठेवलं आणि चहा, साखर टाकली. मी नेहमी काळा चहाच पिते, म्हणजे कसं दुधाचं आपल्याला टेन्शन राहत नाही. तोपर्यंत चहा मस्त उकळतच होता. मग विचार केला, की लोकं कोणता पितात, तर लोकं नेहमी दुधाचा पितात. पण मी अशी एक आहे, की जी तुला दुधाचा चहा सहनच होत नाही. म्हणून म्हटलं, की ठीक आहे. तेवढ्यातच मग इंडक्शनवरती कढाई ठेवून तेल गरम करायला ठेवलं. कारण आता गरम तेल झाल्यानंतर आपण पुऱ्या तळायला घेणार आणि पुऱ्यांचं काढणं हे फक्त मलाच काढायचे असल्यामुळे मला माहीत नाही आता किती वेळ लागेल. तसं करून मी एक-एक पुरी न काढता एक साथ मी 2-2, 3-3 पुऱ्या काढायला लागले, जेणेकरून माझ्या पुऱ्या काढणं लवकर होतील. आणि जर तुम्ही बघत असाल, तर पुऱ्या एवढ्या छोट्या-छोट्या आणि क्यूट-क्यूट झाल्या होत्या ना, मला असं वाटत होतं, की मी आताच त्या खाऊ. पण मी त्या खाऊ शकत नव्हते, कारण पूजा राहिली होती आणि पूजा होईपर्यंत आपण पुऱ्या खाऊ शकत नाही. पण मला असं वाटतं नेक्स्ट टाईम पण मी अशा पुऱ्या ज्या आहे ना, त्या वाटीने काढणार. त्यामुळे कसं होईल ना, त्या एकदम क्यूट-क्यूटशा होतील. आणि मग आता एवढ्या काढायच्या आहेत, तर जवळपास मला 15 मिनिटं लागणारच होती. तर मी मनाची पक्की तयारी करून पुऱ्या काढण्याला सुरुवात केली होती. तर पहिले 3-3 सेट, मग 2-2 सेट, कधी 1-1 सेट कंटिन्युअसली माझ्या पुऱ्या काढणं चालू होत्या. मनात एक विचार पण आला, की आपण संध्याकाळी काढूया का काही राहिल्या त्या. पण म्हटलं नाही, ठीक आहे, आता सर्व काढून घेऊ, नाहीतर मग त्या पुऱ्या एकमेकांना चिटकतील आणि मग मग पुन्हा त्रास होऊन जाईल. त्याच्यामुळे मग मी विचार केला, की ठीक आहे, आपण जसं म्हटलं त्याच अनुसार पुऱ्या काढत राहूया. आणि जवळपास 15 मिनिटानंतर माझ्या सर्व पुऱ्या तयार झाल्या. तर तर तुम्ही बघू शकता, की 2 ताटामध्ये पुऱ्या जमा झाल्या आहेत आणि मी खाली टिश्यू पेपर ठेवला. कारण की तेल जास्त झालं असेल तर ते निघून येईल. मग अशा प्रकारे पुऱ्या काढून झाल्या होत्या आणि मग तेवढ्यातच Blinkitवरून ऑर्डर केली होती दूध, दही, फुलं, कारण देवाची पूजा आपल्याला करायची होती. आणि तुम्ही पण सांगा पूजेसाठी काय-काय करता मला कमेंट डाउन करा. बेलपत्र पण मी ऑर्डर केलं होतं. आता इथं कुठं झाड शोधायचं. तेवढ्यातच कुकरमध्ये आलू टाकले होते. तर छोटे हे बघा, मी छोट्या आलूची करत आहे, कारण की मोठे आलू आणायचे होते, तर ते फक्त 1 किलोमध्ये होते आणि 1 किलोच्या आलूंचं मी काय करणार? म्हणून मग मी काय केलं, छोटे-छोटे आलू बोलवले आणि म्हटलं, की याचीच आज आपण भाजी वगैरे करूया. एरवी लोकं मोठ्या आलूंची करतात, पण बघूया ट्राय करूया कशी लागतात. कारण याची भाजी नेहमी आपण दम आलूसाठीच बनवतो. दम आलू मला एवढा काही खास आवडत नाही. मी म्हटलं, की ठीक आहे, सर्वात सोपी उपाय म्हणजे की आपण आलूची चटणीच बनवूया आणि आलूची चटणी आणि पुरी इज अ बेस्ट कॉम्बिनेशन. मग हे सर्व काढून झाल्यानंतर मी गॅसवरती नाही तर इंडक्शनवरती आपलं काय म्हणतात त्याला, कांदा, लसूण, जिरं मध्ये-मध्ये विसरून जाते मी की काय बनवते. बोलायचं आहे ते. कारण आता माझा पहिलाच व्लॉग आहे आणि मग मी हे सर्व म्हणजे जिरं वगैरे हे ते सर्व भाजून भाजून घेतलं, की काय म्हणतात त्याला, परतवून घेतलं. आणि मग म्हटलं, की चला आता आपण मस्त चटणी करूया. बघूया का चटणी कशी लागते आणि मी तुम्हाला नक्की सांगेल, की ही चटणी कशी झाली होती. तर याला बराच वेळ लागतो परतायला, कारण ते चांगला नाही झालं तर मग चांगलं पण नाही लागणार. आणि मग अशा प्रकारे आलूची चटणी रेडी झाली होती. मग म्हटलं, की आता आपल्याला शिरा बनवायचा आणि शिरा आपल्याला खूपच छोटा बनवायचा. तर मग मी एक शक्कल लढवली, की हे जे पात्र आहे ना, हे घेतलं आणि मग याच्यामध्ये थोडं तेल नाही, आपलं काय म्हणतात त्याला, तूप टाकलं म्हशीचं तूप होतं आमच्याकडे. मग म्हशीचं तूप टाकलं, थोडं गरम होऊ दिलं आणि रवा पण होता. रवा ऑलरेडीच भाजलेला होता, तर मग तुम्ही डायरेक्टच ॲड केलं त्याच्यामध्ये. अ, त्याच्यामुळे थोडं सोपं झालं, की रवा आधी भाजून ठेवला, की थोडे तुमचे वेळेवरचे कामं कमी होतात. मग रवा पण असा मस्त भाजून घेतला. थोडासाच होता त्यामुळे भाजायला केवढा वेळ लागणार नव्हता. मग भाजून वगैरे घेतल्यावर 1-2 चमचे एक्स्ट्रा टाकले, म्हटलं कमी नको पडायला. मग साखर आणि पाणी वगैरे टाकलं आणि मग आपला रवा तयार झालेला, रवा नाही, शिरा. पूजा झाल्यानंतर मी जेवण घेतले आणि संध्याकाळी मंदिरात आले. तर मंदिरात चांगलीच गर्दी होती.
कारण की आज दोन्ही दिवस एकत्रच होते त्यामुळे भाविकांची गर्दीच होती आणि छान वाटत होतं. नंतर मग मी त्याच मंदिरामध्ये अजून एक मंदिर आहे तिथे पण जाऊन आले आणि दर्शन घेतलं. चलो बाय.